आपण बघू शकता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ महानगर नागपूर व ग्रामीणच्या तर्फे धरणे निदर्शने केले जात आहे। नेमके काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। अनिल गोतमारे, नागपूर जिल्हा ग्रामीणचा अध्यक्ष। तुम्ही काय सांगाल? अनेक महत्वाच्या विषयावर महानगर अध्यक्षांनी भूमिका मांडली, पण सध्या एक अतिशय महत्वाचा विषय बीएलओचा। शाळांमध्ये शिक्षक नाही आहे। सध्या 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। आता 5 ते 9वीच्या परीक्षा सुरू होणार। शिक्षकांवर प्रचंड कामाचं लोड आहे। अशा अवस्थेमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांना, उच्च माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांना बीएलओचे काम दिलेले आहेत। बीएलओ हे काम वर्षभर चालणारी एक निरंतर प्रक्रिया आहे। त्याच्यामुळे तो शिक्षक वर्षभर तुम्हाला शाळेत दिसणारच नाहीये। एकतर 15 मार्च 2024च्या संच मान्यतेनुसार निकषानुसार शिक्षक पद कमी झाली, वर्ग खोल्या 6 आहेत, शिक्षक 4 आहेत। अशा वेळेत 2 शिक्षक बीएलओला गेले, शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? ते काम करणार कोण? भकास पडलेल्या शाळांमध्ये आधीच शिक्षक कमी आहेत, ते शिक्षक तुम्ही आपल्या या सरकारी कामामध्ये लावतायत। म्हणून बीएलओच्या कामासाठी आम्ही नुकतंच जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं, सावनेर एसडीओला निवेदन दिलं आहे आणि सभागृहात सुद्धा आदरणीय सुधाकर अडबले सरांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला आहे। म्हणून आमची मागणी आहे, तुम्ही जरी आम्हाला आदेश दिले आहेत, तुम्ही आमच्यावर FIR दाखल करू, तुम्ही आम्हाला नोटीस देता, सगळं देताय। एक प्रकारे शिक्षकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत। पण यावेळेस आम्ही ठाम निर्धार केला आहे की बीएलओच्या कामावर आमचा पूर्णपणे टोटली बहिष्कार आहे। हे काम याच्यापुढे आम्ही करणार नाही म्हणजे नाही। आणि सर्वात महत्वाचा जो सरांनी उल्लेख केला, 15 मार्च 2024 नुसार 9वी 10वी 9व्या वर्गात 20+ विद्यार्थी पाहिजे, 10व्या वर्गात 20+ विद्यार्थी पाहिजे, तरच त्या 9वी 10वीला 3 शिक्षक मिळतात। पण आज नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शेकडो शाळा अशा आहेत जिथे 9वी आणि 10वी मध्ये 20च्या आतमध्ये पोट आहेत। त्याच्यामुळे विद्यार्थी असून सुद्धा 9वी आणि 10वीला 0 शिक्षक मिळाले आहेत। मग 9व्या वर्गात 10-12 विद्यार्थी, 10व्या वर्गात 10-12 विद्यार्थी तर आहेत, पण त्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? जिथे 3 शिक्षकांची गरज, तिथे 0 शिक्षक दिले आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? वर्ग 5वी मध्ये 20+च्या वर तुम्ही एक शिक्षक मान्य केला, म्हणजे इथे 12 आणि 15 विद्यार्थी आहे किंवा 20च्या आतमध्ये विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? म्हणून आमची 2 वर्षापासून मागणी आहे, 15 मार्च 2024चा काळा GR जो घातक संच मान्यता घेऊन आला, तो GR रद्द करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी राहील। शिक्षक जुनी पेन्शनची मागणी आहे, या सगळ्या कायम मागण्या आहेत। बस बीएलओचं काम जे आहे ते शिक्षकांना देऊ नये अशी मागणी सुद्धा आता या संविधान चौकातून महाराष्ट्र सरकारला केली जात आहे। बीएलओचा अधिभार शिक्षकांवर नकोच असेही शिक्षकांनी म्हटलेले आहे आणि बीएलओच्या कामावर या शिक्षकांनी बहिष्कार टाकलेला आहे। आपण बघत रहा IBM TV9 न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद, नमस्कार।